बरोबर आहे। आज आम्ही इथे अभिवादन करण्यासाठी आले होते। मोठ्या प्रमाणात भाविक महाराष्ट्रातून वेगवेगळे भागातून आलेले आहे। प्रशासनाकडून इथे जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। पोलिसांची चोख बंदोबस्त आहे। सगळे आयोजकांसोबत आमची चांगली समन्वय आहे आणि कोणत्याही भाविकांचे अडीअडचणी इथे येणार नाही याची काळजी पूर्ण प्रशासन आणि पोलीस विभागाकडून घेण्यात येत आहे। मी सर्व भाविकांना शौर्य दिनानिमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो आणि तसेच आमच्यातर्फे आमचे पुणे शहर पोलीस दलांतर्फे नूतन वर्षाची सर्वांना शुभेच्छा देतो। पूर्णपणे सर्व प्रकारचे उपाययोजना आणि कोणताही कायदा सुव्यवस्थाचे प्रश्न निर्माण होणार नाही। तसेच फ्री आणि फेअर इलेक्शन्स होणार। कोणताही प्रकारची दबाव तंत्राचे वापर होऊ शकणार नाही यासाठी पोलीस दल पूर्णपणे सुसज्ज आहे। जे कोणी गैरकायदेशीर कृत्य करणारे लोक आहे किंवा क्रिमिनल पार्श्वभूमीवाले लोक आहे त्यांच्यावर योग्य प्रमाणे नियंत्रण ठेवण्यासाठी एक रूपरेखा तयार करण्यात आलेली आहे। आवश्यकतेप्रमाणे त्यांचे विरुद्ध आवश्यक कायद्याअंतर्गत कडक कारवाई करण्यात येईल। पक्षांनी उमेदवारी दिल्याबद्दल आमची टिप्पणी करणे संयुक्तिक नाही, योग्य नाही। परंतु जे कोणी असतील त्यांचे क्रिमिनॅलिटी इलेक्शनवर परिणाम होऊ देणार नाही यासाठी पुणे शहर पोलीस दल पूर्णपणे सुसज्ज आहे। अशा प्रकारचे गुन्हेगारी टोलीला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहकार्य करणारे सर्व इस्मांवर बारकाईने लक्ष पोलीस दलांचे आहे। आवश्यक कायद्या अनुषंगाने योग्य वेळी योग्य कडक कारवाई करण्यात येईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।